नमस्कार श्रोतेहो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत नवी स्त्री, लेखक वि.स. खांडेकर. आंदोलन. तात्यांना विरोध करायची ललितेच्या आयुष्यातली पहिलीच वेळ होती. त्यामुळे ती तावातावाने त्यांच्या खोलीकडे निघाली. तरी तिचे मन आतून गोंधळले होते, गडबडले होते. कॉलेजात शैलजा किंवा कलिका यांच्यासारख्या मैत्रिणी आपल्या आईच्या प्रेमळपणाच्या गोष्टी नेहमी सांगत. त्या ऐकताना ललितेला हसू येई. बाप आईपेक्षा प्रेमळ असू शकतो याचा या पोरींना अनुभव नाही, म्हणून त्या असे बोलतात. त्या दृष्टीने आपण मोठ्या भाग्यवान आहोत असा विचार अशावेळी हटकून ललितेच्या मनात येई. आताही तो जागृत झाला. ती मध्येच काळोखात थांबली. पुढे जावे की नाही या संभ्रमात पडली. रणांगणावर प्रथमतः जाणाऱ्या सैनिकासारखी तिची मनस्थिती होत चालली होती. तात्यांच्या तोंडून अनेकदा एक वाक्य ऐकले होते, त्याची तिला एकदम आठवण झाली. तात्या म्हणायचे, गीता इतकी लोकप्रिय झाली याचं कारण तिच्यातलं तत्त्वज्ञान नव्हे. प्रत्येकाच्या आयुष्यात विचित्र संघर्षाचे प्रसंग येतात. प्रिय व्यक्तींशी, जिवलग स्नेहसोबत्यांशी, पूज्य मानलेल्या विभूतीशी लढावं लागतं. तसं लढण्याचा धीर कृष्णानं अर्जुनाला दिला. गीतेचा मोठेपणा यात आहे. ही वाक्य मॅट्रिकच्या वर्गात असताना तात्यांच्या एका व्याख्यानात तिने पहिल्यांदा ऐकली होती. त्यांचा तो किनरा पण गोड आवाज तिच्या कानात घुमू लागला. तिचे डळमळू लागलेले मन स्थिर झाले. कमलाकर काकासाहेबांसारख्या लक्षाधीशाचा पुतणे असेल, ते त्याला दत्तक घेणार असतील. त्याच्याशी आपले लग्न झाले तर आपल्याला सारा जन्म ऐशारामात काढायला मिळेल. पण तेवढ्यासाठी त्याचा विशेष परिचय नसताना, त्याच्या कोणत्याही गुणावर आपण लुब्ध झालो नसताना, त्याचे आपल्याला आकर्षण वाटू लागलेले नसताना त्याच्याशी लग्न करायचं? छे. शिकलेल्या, स्वतंत्र रीतीने विचार करू शकणाऱ्या स्त्रियांच्या पायातल्या रूढींच्या शृंखलात तोडू पाहणाऱ्या तात्यांसारख्या बंडखोर विचारांच्या बापाच्या पोटी जन्म लाभलेल्या मुलीने शेवटी असे शेळपटासारखे वागायचे? वैभवापुढे लोटांगण घालायचे? आपल्याला थोडेफार आकर्षण वाटत असेल तर ते दिवाकराचे, पण त्याच्याशी बोलताना सुद्धा लग्नाचा विचार स्पष्टपणे कधी आपल्या मनात आलाच नाही. आकर्षण, प्रेम, प्रीती हे शब्द आपण काव्यात अनेकदा वाचले. त्यांचे अर्थ किती सोपे होते, पण प्रत्यक्ष व्यवहारात त्यांचा अर्थ कळणे किती कठीण आहे. प्रेमाचे तत्त्वज्ञान ही शेलेची कविता आपल्या इंग्रजीच्या प्रोफेसरांनी इंटरमध्ये किती रंगात येऊन समजावून सांगितली होती. त्यावेळी त्यांचा वर्ग सुरू असताना सारी मुले जणू काही एका अज्ञात मधुर स्वप्नसृष्टीत विहार करीत ती कविता हा हा म्हणता सर्वांना पाठ झाली. तिच्यातल्या कल्पनांची आठवण झाली म्हणजे कशा गुदगुल्या व्हायच्या तेव्हा. निर्झर जसे नद्यांना मिळतात, तशी नदी जशी सागराकडे धाव घेते, त्याप्रमाणे मी तुझ्या मिलनासाठी. ललिता स्वतःशीच हसली. निसर्ग आणि मनुष्य यांच्याकडे अंतर न जाणणारे कवी वेड्याप्रमाणे तोंडाला येईल ते बडबडतात असे तिला वाटले. नदीने कोणत्या समुद्राला मिळावे हे तिच्या भोवतालच्या भूमिभागावर अवलंबून राहील. त्यात तिच्या पसंतीचा किंवा प्रीतीचा प्रश्न येतो कुठे? काळोखात स्वतःशीच विचार करीत आपण कितीतरी वेळ मध्येच उभ्या राहिलो हे आता तिच्या लक्षात आले. एखाद्या आजारी माणसाने आपले सर्व बळ एकत्रित करून अंथरुणावरून उठण्याचा प्रयत्न करावा तसा तिने आपला सारा धीर एकवटला. लगबगीने पुढे जाऊन तात्यांच्या खोलीच्या दारावर अंगठ्याजवळच्या बोटाने तिने टकटक असा आवाज केला. या या 4 मुलांची आई होणं हे काही सोपं काम नाही म्हटलं. रात्रीचे 10 वाजले तरी अंथरुणाला पाठ लागत नाही माणसांची. आतून तात्यांचे शब्द ऐकू आले. ललिता गोंधळली. घरकाम संपवून आई वर आली असावी अशा कल्पनेने तात्यांनी ते उद्गार काढले असावेत. पण आपल्याला पाहिल्यावर आता आल्या पावली परत जाणेही शक्य नव्हते. तिने दार अर्धवट उघडले. उशालगतच्या मेजावरचा निळसर दिवा जवळ ओढून घेऊन तात्या एक जाडजूड पुस्तक वाचित खाटेवर पडले होते. टेबलावर जिकडे तिकडे कागद पसरले होते. 10-5 पुस्तके त्या कागदांवर अस्ताव्यस्त पडली होती. पुस्तकावरली दृष्टी तात्यांनी दाराकडे वळली. लगेच मोठ्याने हसून ते म्हणाले, कोण? लल्या?
बाळपणी अनेक वार अमृतापेक्षाही गोड वाटलेल्या त्या हाकेने ललितेचे विरोधाचे अवसान गारठू लागले. काही न बोलता ती दारात तशीच उभी राहिली. तात्या हसत म्हणाले, मला वाटलं तू अगदी डाराडूर झोपली असशील. आता काही मावशीसाठी जागत बसायला नकोय तुला. कमलाकर, काकासाहेब, सुशिक्षित मुलगी, तिचे स्वातंत्र्य, प्रेम, लग्न इत्यादी अनेक शब्द ललितेच्या मनात उसळून वर आले. पण तिच्या तोंडातून उद्गार बाहेर पडले. मावशीची प्रकृती आता लवकर सुधारेल, पण मला वाटतं. ती किंचित अडखळली आणि मग तात्यांच्या नजरेला नजर न देता दुसरीकडे पाहत म्हणाली, तिचे यजमान 4-8 दिवस इथे येऊन राहतील तर तिला अधिक लवकर गुण येईल. ती मनात कुढते, काहीतरी लपवून ठेवते असं सारखं वाटतं मला. तात्या क्षणभर स्तब्ध राहिले. मग मंद स्मित करीत उद्गारले, BA ला तुझा आवडता विषय कोणता होता? मराठी की मानसशास्त्र? असली उडवाउडवीची उत्तरे द्यायची तात्यांची सवय ललितेच्या चिरपरिचयाची होती. ज्या बाबतीत त्यांना काही बोलायचं नसेल तिचा उल्लेख होता संभाषणाच्या ओघाला ते एकदम कलाटणी देत. मावशीच्या यजमानांच्या बाबतीत ते आता अवाक्षरसुद्धा बोलणार नाहीत हे ललितेने ओळखले. मग आता पुढचे संभाषण स्वतःकडेच वळवणे तिला प्राप्त होते. लज्जा, भीती, अभिमान इत्यादी विविध भावनांनी तिचे मन क्षणार्धात भरून गेले. आपल्या पदराचे टोक बोटाभोवती गुंडाळण्याचा चाळा तिने करून पाहिला. कोरड्या पडणाऱ्या ओठांवरून हळूच जिभेचे टोक फिरवले, पण आपले मनोगत व्यक्त करण्याकरिता हवे असलेले शब्द काही केल्या तिला सापडेनात. तिची ती संभ्रमित स्थिती पाहून तात्या खाटेवर उठून बसले आणि मृदू स्वराने म्हणाले, लले, इकडे ये. ललिता खरोखर त्यांच्याजवळ जाऊन बसली. तात्यांनी तिची पाठ थोपटल्यासारखे केले. मग हसले आणि म्हणाले, जगाच्या दृष्टीने तू मोठी मुलगी आहेस, पण आई-बाबांना आपली मुलं नेहमी लहानच वाटतात. तुला काय बोलायचं असेल ते मोकळेपणाने बोल. आई-बाबांच्या रागापेक्षा त्यांच्या मायेचं पारडं नेहमी अधिक आणि जड असतं, हे विसरू नकोस. सांग पोरी. त्यांनी तिच्या पाठीवरून विलक्षण वत्सलतेने हात फिरविला. त्या शांतीप्रद स्पर्शात साऱ्या जगातली माया, काळजी आणि संरक्षणाची इच्छा यांचा त्रिवेणी संगम झाला आहे असे ललितेला वाटले. तात्यांना उत्तर देण्याऐवजी ती दुसरीकडे पाहू लागली, पण तिला आपला हुंदका आवरता आला नाही. तो बाहेर फुटताच तात्या अधिकच कळवळले. 4-2 क्षण ते स्तब्ध राहिले. लगेच गंभीरपणाने म्हणाले, कमलाकराशी लग्न करायची तुझी इच्छा नसली तर काकासाहेबांनी काही कामासाठी त्याला दिल्लीला पाठवलंय, म्हणून या मधल्या दिवसात तो प्रश्न निघाला नाही. कमलाकर परत आल्यावर आपणला तो निकालात काढायलाच हवा. नाही म्हणायचं असलं तर तसं स्पष्ट सांग, न भीता, न घाबरता. पोरी, तुझं सुख ते माझं सुख. माझं वर्तमानपत्र काकासाहेबांवर थोडंफार अवलंबून असलं तरी तुझ्या इच्छेविरुद्ध एका श्रीमंत घरात मी तुला कधी डांबणार नाही. तुझ्या आईला हे लग्न हवंय. ती जुन्या काळची आहे. तुझी मावशीसुद्धा तेच म्हणते. ही नव्या काळची आहे. हे लग्न झालं तर प्रमिला, विमला, मंगला या सर्वांना फार आनंद होईल. हवं तेव्हा अक्काकडे जाऊन त्यांना मोटारीत बसायला मिळेल. पण एका शब्दानं तुझा नकार सुचव. मी तुझ्या बाजूला उभ्या राहीन. बायकोची, मेहुणीची, काकासाहेबांची कुणाचीही भीड मागणार नाही, परवा करणार नाही. तात्यांचे गीतेविषयीचे उद्गार ललितेला पुन्हा आठवले. तिला वाटलं लहानपणीसारखे तात्यांच्या मांडीवर मस्तक ठेवावे, ते तिथे घुसळावे आणि डोळ्यात दाटणाऱ्या गंगा यमुनांना बाहेर वाट करून द्यावी. पण तिचे शरीर रती मात्र हलले नाही. एखाद्या चित्रासारखी ती जशी होती तशी बसून राहिली. आता तात्या चढ्या आवाजात बोलू लागले, पोरी, तुझा बाप श्रीमंत नसेल, पण त्यानं आपला आत्मा कधीही विकला नाही. जे सत्य वाटलं, जे मनाला पटलं, त्याच्याशी कधी प्रतारणा केली नाही. कॉलेजात पुढं स्वातंत्र्याच्या चळवळीत आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याचं फार नुकसान झालं या स्वभावामुळे. पण तात्या एकदम मध्येच थांबले आणि घोगऱ्या स्वरात उद्गारले, मनुष्य मुख्यतः आत्मपूजक असतो, हेच खरे. जाऊ देत माझं चरित्र. मी मेल्यावर तू ते चांगले लिहू शकशील. माझ्या संग्रहात डायऱ्या, टिपणं वगैरे पुष्कळ आहेत. बोलता बोलता ते थांबले आणि मोठ्याने हसले.
ललितेला मात्र त्यांच्याकडे वळून पाहण्याचा धीर होईना. तात्यांनी तिच्या पाठीवरून पुन्हा मोठ्या मायेने हात फिरवला. मग जड गंभीर स्वराने ते म्हणाले, लले, तुला अधिक शिक्षण देण्याची माझी ऐपत नाही. शक्ती असती तर मी तुला डॉक्टरीनच केली असती. तुझ्या अंगावर ठळकसा दागिना मी कधी घातला नाही. इच्छा पण होती. कलावंताला आपली कृती जशी सर्वांग सुंदर व्हावी असं वाटतं, तसं आईबापांना आपली मुलगी नीटनेटकी आणि ठसठशीत दिसावी अशी इच्छा असते. पण मी तुला दुसरी काही देणगी देऊ शकत. मात्र माझं एक वाक्य मनावर कोरून ठेव. आपला आत्मा कधी विकू नकोस. किंचित थांबून ते म्हणाले, सांग, ह्या लग्नाविषयी तुझं काय मत आहे ते मोकळेपणाने सांग. कॉलेजमध्ये असताना तुझं कोणावर प्रेम बसलं होतं का? तरुणांनी प्रेम करणं हा काही गुन्हा नाही. लहान मुलं जशी खेळात दंग होतात तशी तरुण माणसं. तसं तुझं कुणावर प्रेम असेल तर त्याला इथं घेऊन ये. माझ्या अक्षता तयार आहेत. सांग, लवकर सांग पोरी. या ब्लड प्रेशरमुळं मला अधिक वेळ जागता येत नाही. पुस्तकातलं एक चांगलं प्रकरण अपुरं राहिलं म्हणजे मनाला अशी चुटपुट लागते म्हणतेस. त्या मजकुराची स्वप्न पडू लागतात. बोला ललिताबाई, बोला. मनाचे समुद्र मंथन करून त्याच्यातून ललितेने एक वाक्य कसेबसे बाहेर काढले. मला सध्या लग्न करायचं नाही. सारा धीर एकवटून तिने तात्यांच्या नजरेला नजर भिडवलेली आणि म्हणाली, तात्या, मला. बाहेर मोटारीचे हॉर्न वाजले. ललितेचे वाक्य अर्धेच राहिले. मोटारीचा तो आवाज सर्वांच्या ओळखीचा होता. रात्रीचे 10 वाजून गेल्यावर काकासाहेब कशाला आले असावेत हे तात्यांना आणि ललितेला काही केल्या कळेना. कोण आले हे पाहण्याकरिता ललिता तात्यांच्या खोलीबाहेर पडली. इतक्यात आई व तिच्या मागून कमलाकर जिना चढून वर येत असलेली तिला दिसली. लगबगीने ती खोलीत परत आली. कोपऱ्यातली एक खुर्ची अलगद उचलून तिने तात्यांच्या समोर ठेवली. कमलाकराला पोचवून आई दारातून निघून गेली. कमलाकराने हसत मुखाने दोघांना नमस्कार केला. त्याचा नमस्कार स्वीकारताना ललितेला थोडं संकोचल्यासारखं झाले. कमलाकर खुर्चीत बसल्यावर तात्या म्हणाले, दिल्लीहून केव्हा आलात? मनगटावरच्या घड्याळाकडे पाहत कमलाकर हसत उद्गारला, बरोबर 1 तास 27 मिनिटं झाली. मग इतक्या घाईनं इकडं? काही कामं लग्न घाईनच उरकावी लागतात, नाही? हे बोलता बोलता कमलाकराने आपल्याकडे अर्थपूर्ण कटाक्ष टाकला असा ललितेला भास झाला. लगेच तिला वाटलं, तो तर तात्यांच्याकडेच पाहत आहे. आपले मन उगीचच. माणसाचे मन मोठे विचित्र असते. ते एक मायासभा निर्माण करते आणि मग तिथे पदोपदी अडखळून पडू लागते. कमलाकराकडे पाहत तात्यांनी विचारले, जेवण बिवण झालं ना? जेवायला फुरसत आहे कोणाला इथं? काकासाहेबांनी आल्या पावली कारखान्यावर मगनबाईकडे जायला सांगितलं. लगेच काढली गाडी बाहेर. पण काही केल्या कारखान्याच्या रस्त्याला जायला तयार होईना ती. एकसारखं वाटत होतं आधी तुमच्या घरी यावं, पोटभर पेढे खावेत. तात्या आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. ललिताई गोंधळून गेली. अगदी लग्न ठरल्यासारखे कमलाकर का बोलतोय हे तिला कळेना. खुर्चीच्या पुढच्या उजव्या पायाला टेकून ठेवलेल्या कातडी बॅगमधून भला मोठा पेढ्यांचा पुडा काढीत कमलाकर तिच्याकडे वळून म्हणाला, तुम्ही वाटायला हवेत हे पेढे. भुवया आकुंचित करून ललितेने प्रश्न केला. मी? स्मित करीत कमलाकर उत्तरला, यंदाच्या BAच्या परीक्षेतलं मराठीचं सुवर्णपदक तुम्हाला मिळालंय, मला नाही. सारी खोली गरगर फिरते आहे असे क्षणभर ललितेला वाटले. दुसऱ्या क्षणी तिने तात्यांच्याकडे पाहिले. केवढ्या अभिमानाने ते तिच्याकडे बघत होते. त्यांनी कमलाकराला प्रश्न केला, आधी कसा कळला निकाल तुम्हाला? कमलाकर खो हसत उद्गारला, त्यात काय हे इतकं अवघड? प्रत्येक घराला मागचं दार असतं. त्या घरातले सारे चोरटे व्यवहार त्या दारानं होतात. देशातल्या मोठमोठ्या व्यवहारांना जिथं हे दार आहे तिथं विद्यापीठाची काय कथा? तात्या काहीच बोलले नाहीत. कमलाकराने ललितेच्या परीक्षेचा निकाल वाममार्गाने मिळविला ही गोष्ट त्यांना आवडली नसावी. एखाद्या वेळी रागारागाने ते आपले हे मत बोलून दाखवतील. उत्तरे प्रत्युत्तर होऊन संताप वाढणे त्यांच्या विकाराच्या दृष्टीने बरे नव्हते असे ललितेला वाटले. ती एकदम तात्यांना म्हणाली, आईला भात पिठलं करायला सांगते आणि पेढेही देऊन येते. खाली जाण्याकरिता ती उठली सुद्धा. पण कमलाकर तिला म्हणाला,
आईंना नका त्रास देऊ. तुमच्या या यशानं माझी सारी तहानभूक हरपली. शिवाय कारखान्यावर मला लवकर पोचायला हवं. काकासाहेब सध्या परीक्षा घेत आहेत माझी. माझ्या पाठोपाठ दुसरी मोटार त्यांनी पाठवली सुद्धा असेल इकडं. तुम्ही आईंना पेढे देऊन या. तात्यांच्याकडे वळून तो उद्गारला. माझ्याबरोबर ह्या तासभर मोटारीतून फिरून आल्या तर चालेल ना? या दिल्लीच्या प्रवासात माझं मन कसं आंबून गेलंय. ती हिंदी भाषा, ते दाढीवाले लोक, ती डाळ रोटी आणि लस्सी. आपल्या प्रांतात, आपल्या भाषेत, आपल्या माणसाशी गप्पा जोडायची भूक लागली आहे मला. तात्यांनी ललितेच्या जाण्याला संमती दिली. दोघेही खाली येऊन गाडीत बसले. कमलाकर गाडी चालवू लागला. 70-80च्या वेगाने त्याने गाडी सोडली. ललितेची छाती धडधडू लागली. तिच्या मुद्रेवरील भीतीची अस्पष्ट छाया कमलाकराच्या लक्षात आली की नाही कोणास ठाऊक. पण जणू काही स्वतःशीच बोलत असल्यासारखा तो म्हणाला, हा कसला आलाय वेग? मोटारीपेक्षा विमान चालविण्याची फार हौस आहे मला. मोठमोठ्या महासागरांवरून, उंच उंच बर्फाच्छादित शिखरांवरून, मुंबई आणि कलकत्त्यासारख्या 40-40 लाखांच्या अफाट शहरांवरून एखाद्या गरुड पक्षाप्रमाणे वेगानं उडत जाणं ही केवढी आनंदाची गोष्ट आहे. एका हाताने मोटार चालवीत आणि दुसऱ्या हाताने सिगारेट ओढीत भरधाव वेगाने जाणाऱ्या कमलाकराकडे शेजारी बसलेली ललिता चकित दृष्टीने पाहू लागली. अंधार कापीत मोटारीचा प्रकाश झरझर पुढे सरकत होता. त्या प्रकाशामागून मोटार पळत होती. जणू काही ते कमलाकराच्या मनाचे प्रतीक होते. त्याच्या आकांक्षेच्या प्रकाशरेखेपुढे विश्वातला सारा काळोख थरथर कापून दूर कुठेतरी लपायला जाईल अशी कल्पना तिच्या मनात आली. उंचावरून खाली कोसळणाऱ्या प्रचंड धबधब्याकडे किंवा सिंहाच्या पिंजऱ्यात ऐटीने शिरणाऱ्या सर्कशीतल्या खेळाडूकडे पाहावे तशा भय आणि आदर यांनी मिश्रित अशी दृष्टीने ललिता टक लावून त्यांच्याकडे पाहू लागली. कोटाच्या डाव्या खिशात हात घालीत कमलाकर म्हणाला, तुमची क्षमा मागायला हवी मला. उभ्या आयुष्यात आज पहिल्यांदा चोरी केली मी. नी ती सुद्धा कुणाची? तर तुमची. त्याचे बोलणे ललितेला एखाद्या कोड्यासारखे वाटले. ती स्तब्ध राहिली. कोटाच्या डाव्या खिशातून 2 पेढे काढीत तो म्हणाला, मघाच्या पुढ्यातले 2 पेढे मी आधीच काढून खिशात घातले होते. अगदी राहावे ना मला. तुमचे पेढे आम्ही खाल्ले तरी माझे पेढे तुम्ही खाल्ल्याशिवाय घ्या हे. किंचित संकोचाने ललितेने आपला उजवा हात पुढे केला. कमलाकराने तिच्या हातावर ते 2 पेढे ठेवले. ते ठेवताना त्याच्या बोटांचा अधिक निकटचा स्पर्श आपल्या तळहाताला झाला असा तिला भास झाला. ती रोमांचित झाली आणि थोडीशी शहारली. दोन्ही पेढे आपण कसे खायचे हा प्रश्न तिच्या पुढे पडला. त्यातला एक अंगठा आणि त्याच्या जवळचे बोट यांच्यात धरून तिने अलगद त्याच्या डाव्या हातावर ठेवला. तो पेढा घट्ट धरण्याकरिता पुढे केलेल्या कमलाकराच्या हाताची बोटे क्षणभर दुमडली असे ललितेला वाटले. किती ओझरता स्पर्श होता तो. पण वाऱ्याच्या मंद झुळकेने कुठल्या तरी सुंदर अज्ञात मंदिराचे प्रवेशद्वार सताड उघडावे तशी ललितेच्या मनाची स्थिती झाली. अंधार, कारखाना, मगनभाई, कमलाकर दिल्लीला कशाला गेला होता? या कारखान्याजवळच्या खेड्यात उल्काताई हरिजनांचे एक वसतिगृह चालवितात. त्या आता भेटतील का? त्यांची ती जहाल मुलगी विमल कुठे आहे? ती भेटली तर दिवाकराचा सध्याचा पत्ता आपल्याला तिला विचारता येईल. इत्यादी अनेक गोष्टींनी घर सोडल्यापासून तिच्या अंतर्मनात मांडलेला गोंधळ क्षणार्धात कुठल्या कुठे नाहीसा झाला. कमलाकराच्या त्या स्पर्शाभोवती तिचे मन रुंजी घालू लागले. तिने खिडकीतून बाहेर पाहिले. आभाळात किती किती चांदण्या हसत होत्या. त्या चांदण्यांवरून ललितेची दृष्टी खाली वळली. अंधारातही रस्त्याच्या बाजूला पसरलेल्या मजुरांच्या झोपड्यांची आणि छोट्या छोट्या मातीच्या घरांची अस्पष्ट जाणीव तिला झाली. पोटासाठी दिवसभर राबणारे ते जग आता निद्रामग्न झाले होते. वस्तीच्या अगदी पलीकडच्या टोकाला भसाड्या आवाजाने कुणीतरी मनुष्य तुकारामांच्या अभंगासारखं काहीतरी म्हणत होता. दम्याने किंवा खोकल्याने झोप न येणारा एखादा म्हातारा मजूर असावा तो. गाडी 2-3 फरलांग पुढे आली. पहारेकऱ्याचा सलाम घेऊन ती कारखान्याच्या प्रवेशद्वारातून ऐटीने आत वळली. क्षणार्धात ती मगनबाईंच्या बंगल्यासमोर उभी राहिली. सारा बंगला शांत होता. मात्र 4-5 ठिकाणी निळे विजेचे दिवे जळत होते. दुसऱ्या मजल्यावरल्या दिवाणखान्यात कुणीतरी रेडिओशी चाळवाचाळव करीत होतं.
परभाषेतल्या गाण्याचे अर्धवट सूर, जोरजोराने उच्चारलेले कुठल्या तरी भाषणातले 10-20 शब्द, मध्येच निर्माण झालेला खरखराट यांचे ते विचित्र मिश्रण ऐकून ललिता गाडीतून खाली उतरली. तिने डोळे भरून बंगला पाहिला. त्याच्या सौंदर्याने ती मुग्ध झाली. लहानपणी कोकणात आजीच्या घराजवळच्या तळ्यात पूर्णपणे उमललेले कमळ तिने पहिल्यांदा पाहिले. तेव्हा ती आनंदाने टाळ्यापेटीत नाचू लागली होती. तेव्हासारखे आताही तिचे मन उत्फुल्ल होऊन गेले. कमलाकराने हॉर्न वाजविताच वरच्या दिवाणखान्यातून कुणीतरी खिडकीपाशी आले आणि दिव्याचे बटन दाबून खाली अंगणात प्रकाशाचा झोत टाकला. लगेच वाकून पाहत ती व्यक्ती म्हणाली, "ओ हो हो, या या, दिल्लीहून केव्हा आलात?" गुजराती पद्धतीचा हेल असलेले ते शुद्ध मराठी शब्द मगनभाईंनीच उच्चारले होते हे ललितेला ओळख. मात्र आताच त्यांचा पोशाख पाहून ती चकित झाली. पूर्वी तिने त्यांना सभेत आणि सार्वजनिक समारंभात दुरून पाहिले होते. खादीचा नेहरू शर्ट आणि खादीचे धोतर हा त्यांचा कायमचा पोशाख आहे, अशी त्यावरून तिची समजूत झाली होती. एका गांधी जयंतीला तात्यांचे व्याख्यान होते. त्या दिवशी मगनबाई खादीच्या पोशाखातच आले होते. तात्या त्यांना आपल्या शेजारी खुर्चीवर बसवू लागले, पण मगनबाई काही केल्या कबूल होईनात. व्यासपीठावर उजव्या बाजूला एका टेबलावर गांधीजींचा फोटो हार घालून ठेवला होता. त्या फोटोच्या पायाशी जाऊन ते बसले. ती गोष्ट ललितेला आठवली आणि आत्ताचा त्यांचा तलम रेशमी शर्ट आणि नाजूक उंची किमतीचे धोतर यांच्याकडे लक्ष जाताच एका विचित्र विसंगतीच्या जाणीवेने ती गोंधळली. वरचा दिवा लागताच दार उघडण्याकरिता नोकर धावत आला होता. कमलाकर व ललिता जिना चढू लागले. तोच मगनबाई 10-12 पायऱ्या लगबगीने उतरून खाली आले आणि कमलाकराचे दोन्ही हात आपल्या हातांनी घट्ट धरून हलवीत म्हणाले, "सब कुछ ठीक?" कमलाकर उत्तरला, "हां जनाब, सब कुछ ठीक आहे." ललितेला या सांकेतिक वाटणाऱ्या प्रश्नोत्तरांचा अर्थ नीटसा कळला नाही. ती दिवाणखान्यात येताच मगनबाईकडे वळून कमलाकर म्हणाला, "यांची थोडी ओळख करून देतो हं. आपले संपादक तात्यासाहेब आहेत ना, त्यांच्या या कन्यका मोठ्या विदुषी आहेत, यंदाच्या BA परीक्षेत." कमलाकराच्या विदुषी या शब्दाने ललितेला गुदगुल्या झाल्या, पण लगेच तिला संकोचल्यासारखं वाटलं. तिने डोळ्यांच्या खुणेनं कमलाकराला सुचवले, "पुरे पुरे हं, उगीच नका हरभऱ्याच्या झाडावर चढवू मला." ललितेच्या BA निकालापेक्षा मगनबाईंना इतर काही गोष्टींची निकड होती असे दिसले. तिला रेशमी अभ्र्याने आच्छादिलेल्या एका उंची कोचावर बसण्याचा अर्जवी स्वराने आग्रह करीत ते म्हणाले, "यांना मी जरा पळवून नेतोय, माफ करा हं, आणि कृपा करून ही बातमी वडिलांच्या उद्याच्या वर्तमानपत्रात देऊ नका." लगेच दारावरला पडदा दूर करून ते दोघे आतल्या खोलीत अदृश्य झाले. "हे सारे दिल्लीचे गुप्त काम आहे," एवढे ललितेने ताडले. पण ते काय असावे याचा तर्क करण्यात तिचे मन रमेना. ती उठली आणि दिवाणखान्यातल्या विविध सुंदर अशा वस्तू पाहू लागली. कोपऱ्यातला डौलदार रेडिओ तिला फार आवडला. लगेच तिला वाटले, यंदा रेडिओ घ्यायचा. असे तात्या गेले कितीतरी वर्ष भोकीत आहेत. त्यांना सतार, बीन, दिलरुबा वगैरेची वादनं फार आवडते, पण ते कधी ऐकायलाच मिळत नाही त्यांना. बोलता येऊ लागलेल्या मुलापेक्षा 4-6 महिन्यांच्या बालकाचे डोळे जसे अधिक भावपूर्ण वाटतात, तसे गायनापेक्षा वादन आपल्या भावना अधिक लवकर जागृत करते, असे ते नेहमी म्हणत. आपल्या घरी रेडिओ असता तर दिवसाकाठी त्यांचे तास 2 तास मोठ्या मजेत गेले असते. नादुरुस्त प्रकृतीचा त्रास त्यांना हलका करून घेता आला असता. आता परीक्षेचा निकाल लागल्याबरोबर कुठेतरी मास्तरीण व्हायचे आणि 400-500 रुपये जमवून दिवाळीला तात्यांना छानसा रेडिओ देऊन चकित करायचं. या सुखद संकल्पाच्या उन्मादातच ती दुसऱ्या कोपऱ्याकडे वळली. तिथे गांधींचा मोठा सुंदर उभा पुतळा होता. त्या पुतळ्या शेजारीच एक छोटेसे नक्षीदार पुस्तकांचे कपाट होते. तिने निरखून त्यातली पुस्तके पाहिली. गुजराती, इंग्रजी आणि मराठी या तिन्ही भाषेतले गांधी वाङ्मय होते ते. त्या कपाटातल्या एका इंग्रजी पुस्तकावर ललितेची नजर स्थिर झाली. माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ, गांधीजींचे आत्मचरित्र. या आत्मचरित्राला सत्याचे प्रयोग असे नाव त्यांनी का बरे दिले? गांधीजींनी तर आमरण साऱ्या मानवतेची सेवा केली.